नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हिंदवी स्वराज अभियान या चळवळीला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि काही मुलाखती आम्ही या चळवळीच्या अंतर्गत घेतलेल्या आहेत आत्तापर्यंत. आणि आपल्याला कल्पनाच आहे की या चळवळीच्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवरायांचा यंदा जो 350वा राजाभिषेक आहे त्यानिमित्ताने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा शताब्दी वर्ष सुरू होत आहे, त्यांना 99 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या निमित्ताने आम्ही या सगळ्या मुलाखती घेत आहोत आणि त्या अंतर्गत आपण काही मुलाखती पाहिलेल्या आहेत, त्यांनाही चांगला प्रतिसाद आपण दिलेला आहे. तर तुम्ही सुद्धा सर्वप्रथम मी एक आवाहन करू इच्छितो की तुम्ही सुद्धा हिंदवी स्वराज अभियानाशी जोडले जाऊ शकता. आमच्या या व्हिडिओमध्ये जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही त्या संदर्भात तुम्हाला जे काही आर्थिक तुम्ही मदत करू इच्छिता ती करू शकता. आता आजचा जो विषय आहे तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवरायांच्या संदर्भात. छत्रपती शिवरायांचं जेव्हा आपण कार्य पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये अनेक पैलू आपल्याला दिसून येत असतात. म्हणजे राज्यकारभाराविषयी आपण बोलत असतो, त्यांच्या लढायांविषयी बोलतो, त्यांच्या चातुर्याविषयी बोलतो, तर या अनेक गोष्टींविषयी आपण बोलत असतो, त्यांच्याशी जोडलेल्या माणसांविषयी बोलत असतो. आज जो विषय आपण घेणार आहोत तो आहे छत्रपती शिवरायांची अर्थनीती, त्यांचं सुराज्य. म्हणजे स्वराज्य निर्मिती त्यांनी केली, पण स्वराज्य निर्मिती करण्याबरोबरच ते राज्य हे सुराज्य सुद्धा असावं, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांची अंमलबजावणी व्हावी आणि त्यातून समाजाचं हित व्हावं, अशा हेतूने छत्रपती शिवरायांनी हे सगळं उभं केलेलं आहे स्वराज्य. आणि त्यानिमित्ताने आपण हे सुराज्य कसं त्यांनी उभं केलं, त्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने अर्थनीती राबवली, समाजाचा कसा विचार केला, हे सगळं आपण आजच्या या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. आणि त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अजित आपटे यांना. डॉक्टर अजित आपटे हे PhD आहेत आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन या विषयावर त्यांनी PhD केलेली आहे. त्यासोबत ते लेखक सुद्धा आहेत, त्यांनी मराठीमधली पुस्तकं लिहिलेली आहेत, काही पुस्तकं अनुवादित आहेत त्यांची. त्याचबरोबर स्वतः वेगवेगळा ऐतिहासिक वारसा असलेली जी ठिकाणं आहेत त्यांना ते भेटी देत असतात. गेली 11 वर्ष त्या अशा ठिकाणांना भेटी देऊन त्यांचा अभ्यास सुद्धा करतायत. त्यामुळे या एकूणच या सगळ्या विषयामधले ते सखोल असं त्यांचं अभ्यास आहे आणि म्हणूनच आज आपण त्यांना इथे आमंत्रित केले आणि हा एक महत्वाचा विषय जो आहे त्याविषयी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. अजितजी, खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. आणि धन्यवाद यासाठी आपण बोलवल्याबद्दल. नमस्कार. तर विषय खूपच महत्वाचा आहे आणि तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावर PhD केली आहे, त्याविषयीचं लेखन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मिती केली, पण स्वराज्य निर्मिती हा एवढाच उद्देश न ठेवता ते सुराज्य कसं होईल या दृष्टीने त्यांनी पाहिलं. त्यासाठी अर्थकारण सुद्धा एक महत्वाचं अंग आहे त्याचं, त्याकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिलं आणि तो दृष्टिकोन कायम ठेवला, लोकांकडे तो दृष्टिकोन पोहोचवला. तर पहिला मला प्रश्न जो आहे तो या निमित्ताने विचारावा असं वाटतो की हा जो पैलू आहे छत्रपती शिवरायांचा, उत्तम राज्यकारभार, उत्तम राज्य आणि अर्थकारण सुद्धा चांगलं असावं, तर यातले कोणती वैशिष्ट्य तुम्हाला प्रामुख्याने दिसली जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा? म्हणजे या विषयावरती PhD करण्याचं मुख्य कारण असं होतं की स्वराज्यकर्ते शिवाजी महाराज याच्याबद्दल खूप बोललं गेलेलं आहे आणि बोललं जायलाही पाहिजे, परंतु सुराज्यकर्ते शिवाजी महाराज याबद्दल मात्र फारसं कोणी बोलत नाही किंवा त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास फार कमी प्रमाणामध्ये होतो असं जाणवल्यामुळे मी माझी PhD सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून केली. त्यालाही आता 10 वर्ष होऊन गेली. कारण त्याच्या अगोदर मी मॅनेजमेंटचे काही कोर्सेस केले होते. त्याच्यात माझ्या लक्षात आलं की अनेक केस स्टडी ज्या प्रत्येक मॅनेजमेंटच्या प्रोग्राम मध्ये किंवा कोर्समध्ये तुम्हाला कराव्या लागतात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला आपले वीर कुठे सापडत नाही. म्हणजे शिवाजी महाराज कधीच तुम्हाला मॅनेजमेंटच्या प्रोग्राम मधल्या केस स्टडीज मध्ये सापडत नाही. आपल्याकडे अशी अनेक मोठी माणसं आहेत. आता आपण फक्त शिवाजी महाराजांविषयी बोलतोय, त्यामुळे मी त्याच्यात PhD करायची ठरवली. आणि असं मला नेहमी वाटतं, मी जे व्यक्तही करतो की KG to PG या पातळ्यांवरती शिवाजी महाराज हा अभ्यासनीय विषय आहे. म्हणजे तो लहानांसाठीच आहे किंवा मोठ्यांसाठी ते असं बिलकुल नाहीये. आणि एकूण ज्याला आपण म्हणतो की आपलं आयुष्य चांगल्या रीतीने कसं घालवावं याच्यासाठी एक आदर्श नमुना म्हणून ते आहेत. वैयक्तिक पातळीवरती आहेत आणि राज्यकर्ते
म्हणून पण आहेत. आणि इथे मी एक आवर्जून गोष्ट सांगावीची वाटते मला, की मी कधी शिवाजी महाराजांना देव, दैवत, अवतार असं मानत नाही. पण असं मानणारे खूप लोक आहेत, त्यांच्याविषयी माझं काही दुमत नाहीये किंवा मला काही त्याच्याविषयी आक्षेप घ्यायचा नाही. पण मी का मानत नाहीये सांग, की दैवत मानलं की अभ्यास थांबतो. हे तर असं आहे. म्हणजे आता 2 महिन्यांनी गणेशोत्सव येईल, फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात तो साजरा होतो. पण त्या काळामध्ये कुणी गणेश या देवतेचा अभ्यास सहसा करत नाही. उत्सव होतो, मोठ्या मोठमोठ्या यात्रा निघतात, विसर्जनाच्या मिरवणुका निघतात, अनेक कार्यक्रम होतात, पण त्यांचा अभ्यास कोणी करायच्या फंदात पडत नाही. आणि शिवाजी महाराजांच्याही बाबतीमध्ये दुर्दैवानी अशी परिस्थिती आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये त्यांना दैवत मानलं जातं. हा, दैवत मानावं इतके ते मोठे होते का, तर निश्चितच होते. पण दैवत मानले की तीच गडबड होते की त्यांचा अभ्यास थांबतो. म्हणजे आजही महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे की शिवचरित्र म्हटलं की लोकांची जाण, म्हणजे दैवत मानतात 100 लोक, पण जाण जी राहते ती फक्त अफजल खानाच्या पोटापासून शाहिस्ते खानाच्या बोटापर्यंत वाया आग्रा. याच्या पलीकडे माणसांचा अभ्यास आणि जाणकारी फार मोठ्या प्रमाणात जात नाही. तर जाते ती अर्धा-1% लोक करत असतील, त्याच्यामध्ये त्यांची संख्या मोठी आहे असं नाही. परंतु एकदा दैवत मानलं की मग अभ्यास थांबतो. म्हणून मग दैवत न मानता आपण त्यांना ग्रेट मॅन, महामानव असं मी मानतो. त्यामुळे सतत अभ्यास करावासा वाटतो. आणि मी माझ्या प्रबंधामध्ये साधारणपणे 550 पानं लिहिलेली. पण माझ्या लक्षात आलं की महाराजांचं जे प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय कौशल्य, त्याच्यातल्या निम्म्या कौशल्याला सुद्धा मी न्याय देऊ शकलेलो नाही. म्हणजे कुठेतरी विस्तार वयात मी ते 525 पानांवर थांबलो. थोडक्यात सांगण्याचा उद्देश माझा प्रबंध हा नसून त्यांचं मोठेपण किती मोठं आहे हे मला या निमित्ताने सांगायचंय. आणि मग त्याचा प्रचार सगळ्यांमध्ये व्हावा याच्यासाठी मी 3 पुस्तकं सुद्धा लिहिलेली. आजच्या आपल्या व्याख्यानाचं किंवा चर्चेचं आहे त्याच्यामध्ये श्री शिवराय MBA फायनान्स प्रश्नचिन्ह असं आहे. आणि दुसरं एक लिहिलेलं ते त्यांच्या प्रशासनावरती लिहिलेलं, म्हणजे IAS प्रश्नचिन्ह आणि VP HRD प्रश्नचिन्ह, असे हे एकूण 3 पुस्तकं आपल्याला इथे दिसतात. ते राजहंस प्रकाशननी प्रकाशित केलेले आहेत. त्यालाही 4थी, 3री, 2री अशा आवृत्त्याही त्याच्या निघालेल्या आहेत. परंतु ते म्हणजे साधारणपणे लोकांना समजायला किंवा याला सोपं जाईल असं लिहिलंय. प्रबंधाची भाषा थोडीशी रुक्ष असते, त्यामुळे ते केलेलं आहे. आणि कायम मी शिवाजी महाराजांचा विचार असाच करतो की स्वराज्य करते नव्हे तर सुराज्य करते. कारण आता आपण राजकीय स्वराज्यामध्ये आहोत, त्यालाही आता म्हणजे त्याचाही 75 वर्ष होऊन गेली. आता तर महिन्याभराने 77 वर्ष त्याची पूर्ण होतील. आणि आता आपण अमृतकाल आणि पुढे 100 वर्षाच्याही दृष्टीने बघतो. तर हे सगळं 2047 मध्ये जर भारताला महासत्ता व्हायचं असेल, आता आपण त्या तयारीत आहोत किंवा अर्धवट आपली तयारी झालेली आहे. पण ती पूर्णत्वाला न्यायची असेल तरी सुद्धा शिवाजी महाराज या व्यक्तिमत्वाला तिथेही काही पर्याय आपल्याला दिसत नाही. म्हणजे स्वराज्यकर्त्यांमध्ये सुद्धा सगळ्यात मोठं स्थान त्यांना मिळतं. तसं सुराज्यकर्ते म्हणून म्हणायचं असेल तर त्याच्यातही शिवाजी महाराज ही सर्वात प्रभावी आणि प्रेरक व्यक्ती आहे असं मी स्वतः मानतो. आता ते कशामुळे तर स्वराज्य हा प्रामुख्याने त्यांनी ज्या काही लढाया केल्या, अफजल खान असेल, अनेक आहेत, मैदानावारी आहेत. त्यातला त्यांचा पराक्रमही खूप वाखाणण्याजोगा. आज आपणही त्याचं वर्णन करत असतो, करायलाही पाहिजे, कारण त्या मोटिवेशनल स्टोरीज आहेत आणि त्याचंही एक सार्वकालिक महत्व आहे. परंतु दुसरा एक प्रौढपणे जो विचार करायला पाहिजे किंवा प्रौढ पद्धतीने जो विचार करायला पाहिजे तो असा आहे की त्यांचं सुराज्यकर्ते म्हणून काही कॉन्ट्रीब्युशन होतं का, तर तेही कॉन्ट्रीब्युशन तितकंच मोठं होतं असं आपल्याला दिसते. आणि त्या सगळ्याचा पाया काय, म्हणजे आपल्याकडे महाभारतामध्ये म्हटलेलं आहे शांती पर्वामध्ये की अर्थमूढो ही धर्म, म्हणजे ज्याची अर्थनीती बळकट आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, आणि ज्याची अर्थनीती बळकट नाही त्याचं सगळं व्यर्थ आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि ते अगदी योग्य आहे. म्हणजे आज किती त्याला 10,000 वर्ष गेलेली असली तरी सुद्धा ते महत्वाचं सूत्र आहे आणि ते शिवाजी महाराजांनी सांभाळलेलं. म्हणून आपण आज त्यांच्या या पैलूवरती बोलायला आहोत. आणि आजही प्रत्येकाला आपल्याला दिसतंय की आज पैसा ही गोष्ट अनेकांना परमेश्वरापेक्षाही मोठी वाटते. आणि समाजामध्ये तुम्हाला दैनंदिनरित्या कुठेही वावरताना सतत तुम्हाला खिसा ताचपावा लागतो आणि त्याच्यानुसारच शेवटी सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे अर्थाचं महत्व आता ते कोणाला सांगण्याची गरज नाही, ही लोकांच्या रोजच्या आयुष्यातली गोष्ट आहे आणि आपापल्या परीने लोक ते महत्व साधतही असतात. पण तिथे सुद्धा शिवाजी महाराज हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. आणि जसे दिवस आपल्या
पुढे पुढे जातील. म्हणजे आपण एकूणातच एक राष्ट्र म्हणून खूप बळकट झालेलो आहोत, निश्चितपणे आहे. आता जगद्गुरू वगैरे आपण व्हायला अजूनही अवकाश आहे, पण ते व्हायला सुद्धा शिवाजी महाराजांना काही पर्याय नाही. कारण त्यांनी या विषयासंबंधात काय काम केलं ते आपल्याला खूप महत्वाचं आहे. आणि हे जे अर्थभान आहे ते शिवाजी महाराजांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत ठेवलेले असं आपल्याला दिसतं. म्हणजे एकही तुम्हाला अशी नोंद सापडत नाही जीवनचरित्रामध्ये की महाराजांचं पैशामुळे कुठलं तरी काम अडलं किंवा त्यांना खूप मोठा कर्जाचा बोजा झाला आणि त्यांच्या इतर काही योजना रखडल्या किंवा आर्थिक अडचणींमुळे ते आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार देऊ शकले नाहीत. म्हणजे उशिरा सुद्धा म्हणजे 1 तारीख सोडून, कारण महाराजही प्रतिपदेला म्हणजे 1 तारखेलाच आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार करत असत आणि त्यांची संख्या लाखात होती. म्हणजे ते काय असं छोटी नव्हती, पण त्यांची कधीही 1 तारीख चुकली नाही. आणि कुठलेही त्यांनी कितीतरी उद्योग केलेले. आता 365 किल्ल्यांमधले 10-12 तर त्यांनी स्वतः बांधले आणि बाकी जवळपास प्रत्येक किल्ल्याच्या बांधणीमध्ये किंवा त्याच्या विकासामध्ये किंवा ज्याला आपण रिडेव्हलपमेंट म्हणतो, पुनर्विकासामध्ये त्यांची फार मोठी भूमिका राहिलेली आहे. मग ते विजयदुर्गापासून दिल्लीचा तामिळनाडू मधला किल्ला इथपर्यंत तुम्हाला त्याची व्याप्ती दिसते. पण याच्यात त्यांना कधीही पैसे कमी पडलेले नाही. ही फार लक्षणीय आणि महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं मी सांगतो, म्हणजे मी नेहमीच शिवाजी महाराजांचा असाही विचार करतो आणि असा विचार जास्त व्हायला पाहिजे की त्यांचं आजचं महत्व काय आणि आज आपल्याला त्यांचा काय उपयोग आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसापासून ते मोठ्या मोठ्या पुढारी किंवा मोठे इंडस्ट्रियलिस्ट वगैरे या सगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या माणसांनाही त्यांचं महत्व आहे. कारण त्यांनी ज्या काही आपली धोरणं अवलंबली आणि अतिशय यशस्वीरित्या राबवली. म्हणजे महाराजांनी फार मोठी स्वप्न पाहिली, पण आपल्याला दिसतं की एका दुसरा अपवाद सोडला तर त्यांचं एकही स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यांची सगळी स्वप्न त्यांनी पूर्ण केली, कारण पूर्णपणे व्यावहारिक भूमिकेतून ती स्वप्न त्यांनी बघितली आणि व्यावहारिक भूमिकेतूनच पार पाडली. म्हणजे हे जे काही इमोशनलेस काम आहे. मला आता या संदर्भात विचारायचं वाटतं, जसं तुम्ही म्हणालात की त्यांनी हे सगळं स्वराज्य उभारणीसाठी म्हणजे कोणत्याही पद्धतीने व्यवहाराकडे दुर्लक्ष करणं किंवा असं न करता इतक्या चांगल्या पद्धतीने ते सगळा हा राज्यकारभार हाकलेला आहे की त्याच्यात कधी अशी कुठेही अशी परिस्थितीच ओढवली नाही की कुठेतरी पैसा कमी पडलेला आहे. तर हे सगळं त्यांनी साधारणपणे कितव्या वयापासून करायला सुरुवात केली असं वाटतं? म्हणजे आपण त्यांच्या शिवाजी महाराजांच्या अनेक कथा ऐकलेल्या आहेत ज्याच्यामध्ये 16व्या वर्षीत त्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले. त्या अर्थकारणाचं हे जे भान आहे ते त्यांना साधारण कधीपासून आलं याविषयी काही पुरावे सापडतात का, किंवा काही त्याविषयीच्या माहिती जे काही तुमच्याकडे असेल त्यावरून आपण सांगू शकतो का? अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं, म्हणजे आज्ञापत्रामध्ये असं त्यांनी म्हटलेलंच आहे की साहूकारांची प्रतिष्ठा कायम ठेवावी, साहूकारांचं महत्व ठेवावं, कारण गरज पडेल तेव्हा त्यांच्याकडनं आपल्याला पैसे मिळू शकतात वगैरे असं, किंवा पैशालाच महत्व आहे, पैसेवाल्यालाच मित्र मिळतात वगैरे असं सगळं एक मूलभूत ज्याला सैद्धांतिक विवेचन ते त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि त्याच्यात फार त्यात पडत नाही, पण मी तुम्हाला उदाहरणं सांगतो. म्हणजे केस स्टडी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने आपण जाऊ आणि प्रत्यक्षात त्यांनी केलेल्या गोष्टी आपण पाहूया. म्हणजे त्याच्यातनं जे कृती आहे त्या आपल्याला पटकन यशाकडे त्यांचं का आहे त्याचं मर्म उलगडायला मदत होईल. की इतक्या सगळ्या याच्यामध्ये बघा, जसं ते कर्जबाजारीपणा त्यांचा दिसत नाही आणि याच्यासाठी कायम त्यांनी काळजी घेतलेली आहे. म्हणजे त्यांच्या अगदी 12व्या वयापासून त्यांनी स्वतःच्या जहागिरीचं काम बघायला सुरुवात केली, पण काही वर्षातच त्यांनी आपल्या वडिलांची शाबासकी मिळवली. कारण जी जहागीर पूर्णपणे उजाड झाली होती, म्हणजे पुण्यावरनं अक्षरशः गाढवाचा नांगर फिरलेला होता आणि तिथे त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला आणि त्याच्यातनं जी काही सुरुवात त्यांनी पुढे केली ती काही वर्षातच असं आपल्याला दिसतं की त्यांचा शेतकी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये फायदेशीर अशा प्रकारचा व्हायला तो तोट्याचा कधीच नव्हता. आणि छोट्या छोट्या गोष्टीतलं मी तुम्हाला उदाहरणं सांगतो की पहिल्यांदा जेव्हा त्यांना शेती करायची होती त्याच्यासाठी आधी म्हणजे मसनवट झाल्यामुळे काही वर्ष ती जमीन पडीक असल्यामुळे बहुतेक सगळ्या ज्या उपजाऊ जमिनी होत्या त्याच्यामध्ये जंगलं उगवलेली होती. त्यामुळे आधी ती शेतकऱ्यांना किंवा महाराजांच्या लोकांना कापून काढावी लागली, ती शेती योग्य करावं लागली. पण ते असं करताना या जेव्हा जंगल असतं त्यावेळेला त्याच्यात जंगली प्राणी पण असतात आणि मग ते त्रास देतात. म्हणजे दांडगे किंवा इतर काही म्हणजे तरस किंवा छोट्या प्रमाणामध्ये बिबट्या वगैरे यांचाही खूप मोठा उपद्रव असतो, कारण तो लोकांच्या जीवाची खेळ असतो. त्यामुळे त्यांनी याची योजना केली. म्हणजे हुशारी आपल्याला त्याच्यात जी दिसते
ती अशी दिसते की त्यांनी असं सांगितलं की या प्राण्यांना जर तुम्ही मारलं तर सरकार तुम्हाला बक्षीस देईल. कारण सरकार प्रत्येक गोष्ट करू शकत नाही आणि ती जर सर्वसामान्य लोकांनी केली तर त्यांना त्याचं बक्षीस देता येईल. पण त्याच्यासाठी त्यांनी अट कुठली घातली होती हे तुम्ही लक्षात घ्या, की त्यांनी असं सांगितलं की तुम्ही त्या मृत प्राण्याची शेपटी जमा करा सरकारकडे, मग तुम्हाला त्याच्या ती शेपटी मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचं बक्षीस दिलं जाईल. म्हणजे बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, ही जी एक स्वच्छ प्रामाणिक आणि हिशोबी भूमिका आहे ती आपल्याला दिसते. नाही तर काय होईल की एकच प्राणी मरेल आणि त्याच्यावर 4 लोक पैसे घेऊन जातील, की प्रत्येक जण दाखवेल हा बघा हा मारला मीच मारला. पण त्याचं काय तर एकदा शेती शेपूट कापली की त्याला काही परत येत नाही. त्यामुळे दुसरा कोणी त्याच्यावरती चुकीचा क्लेम करू नये ही ती एक सावध दृष्टी आहे ती अगदी त्यांच्या या सुरुवातीच्या काळातली आहे. ते जेव्हा असतील ते 14 वर्षाचे 15 वर्षाचे तेव्हापासून आणि मग ते कायम आयुष्यभर त्यांचं चालू राहिलं की त्यांनी. आणि दुसरं आहे की आपल्या बाबतीमध्ये एक शिवखेडाचं प्रसिद्ध वाक्य आहे की ग्रेट मेन डू नॉट डू डिफरंट थिंग, दे डू द थिंग्स डिफरंट. तर इथेही आपल्याला दिसतं की जसं त्यावेळेस ते सगळे राज्य करतील, शिवाजी महाराजच असं नाही. त्यांचं उत्पन्नाचं जे मुख्य साधन होतं ते होतं की शेतीवरचा कर. आता साधं ज्याला म्हणतो की सर्वोपट मार्गाने जर गेले असते महाराज तर त्यांनी काय केलं असतं की कराचं प्रमाण वाढवलं की बस साधारणपणे मोगलाईमध्ये 50% 60% या पद्धतीने कर वसुली होत असे. इतरही त्याच्यात अनेक काही त्रुटी होत्या, पण महाराजांनी कर नाही वाढ म्हणजे कराची टक्केवारी नाही वाढ, कर नाही वाढ, पण तो वेगळ्या पद्धतीने केलं. म्हणजे काय केलं की त्यांनी मुळात शेतकऱ्यांना बळकट करायला सुरुवात केली जेणेकरून ते शेती अधिक चांगल्या पद्धतीने करतील. म्हणजे उत्पादन वाढलं ते आपोआप त्याच्यावरचा टॅक्स पण वाढ आणि जास्त उत्पन्न वाढल्यानंतर शेतकऱ्याला ते देताना अडचण होणार नाही. नाहीतर आधी काय होतं की जुलूम जबरदस्ती असल्यामुळे त्याला त्यांनी पहिलं बघितलं की वतनदारी पद्धतीला त्यांनी आळा घालण्याचा प्रयत्न केला. कारण वतनदारी हे मक्तेदारीच्या जवळ जाणारी व्यवस्था असते आणि मक्तेदारीमध्ये कधीही सभ्य आणि चांगला व्यवहार कोणी कोणाशी करत नाही. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की इथे माझे लोक सुद्धा मी नेमेन आणि गावातल्या लोकांचाही त्याच्यामध्ये सहभाग घेईन. म्हणजे जमीन मोजणीपासून ते जमिनीची प्रतवारी करण्यापर्यंत. म्हणजे कसं असतं ना की आपल्याकडे खारपड जमिनी असतात किंवा वैराण जमिनी असतात, काही सुपीक जमिनी असतात, तर त्याच्यात टॅक्सचं प्रमाण बदलत जातं. ते बदलण्यासाठी ते म्हटले की तोपर्यंत जे होतं ते महाराजांनी केलं नाही की सरकारी अधिकारी जायचे, पण महाराजांनी एक हुशारीची माणुसकीची आणि व्यवहाराची जोड दिली. त्यांनी स्थानिक लोकांचं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केली. म्हणजे 7 लोक समजा हे मोजणीचं काम करणार असतील तर त्यांनी 4 स्थानिक लोक घेतले आणि 3च स्वतःचे म्हणजे सरकारी नोकर त्याच्यावर केले. त्यामुळे नंतर जी झाली ती वस्तुनिष्ठ गोष्ट मोजणीचं काम झालं आणि नंतर जनतेची तक्रार यायला तिथे काही वाव राहिला नाही. नाहीतर मग ते परस्पर अविश्वास निर्माण झाला की मग लोक प्रामाणिकपणे काम करत नाहीत. आणि पूर्वी कसं होतं की आज आपल्याला ते एकदम लक्षात येत नाही या गोष्टीचं महत्व काय. पूर्वी जमीन खूप होती पण करायला माणसं नव्हती. त्यामुळे लोकांनी शेती सोडणं ही फार मोठी म्हणजे आपण म्हणतो की नुकसानकारक गोष्ट होती. आज आपण म्हणतो की जेवढी जमीन आहे त्याच्यावरती त्याच्या प्रमाणात जास्त आज लोकसंख्या त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आज ही समस्या नाहीये, पण त्यांच्या काळात उलट आहे की जमीन भरपूर उपलब्ध आहे पण करायला माणसं नाही. आणि त्याच्यात सुद्धा मोटिवेटेड म्हणजे प्रेरक असं स्वतःची काहीतरी प्रेरणा असलेली माणसं कमी आहेत. कारण त्यांच्या अगोदरच्या शाह्या ज्या होत्या म्हणजे आदिलशाही असेल, मोगल असतील, अजून कोणी असतील, त्यांच्याकडे काय होतं वतनदारी पद्धतीमुळे मक्तेदारीने हक्क दिलेले असायचे. म्हणजे काय व्हायचं की त्या वतनदाराला तो सुलतान सांगायचा की या 10 जिल्ह्यांमध्ये तू वसुली कर आणि मला इतके समजा 3,000 रुपये आणून दे. मग त्याच्यातला फार मोठा घोटाळा कुठे होता की 3,000 मला देताना सुलतान असा कधीच विचार करायचा नाही की त्यांनी प्रत्यक्षात किती वसूल केले आणि त्याला मक्तेदारीचा हक्क असल्यामुळे तो 30,000 वसूल करायचा. आता 30,000 वसूल करताना ती जर ती म्हणजे टॅक्स देण्याची लोकांची क्षमताच नसेल आणि हा वसूल करत असेल तर तुम्ही सांगा लोक शेती कशाला करतील. कारण ते म्हणणार की मी कमवायचं वर्षभर आणि ऐन वेळेला येऊन हा वतनदार घेऊन जा आणि त्याच्यातले 100चे 100ही तो घेऊन जाणार किंवा 90 घेऊन जाणार, मग मी कष्ट करायचे कशा. त्यावेळी महाराजांनी त्या कराचं प्रमाण ठरवून दिलं की 40%. म्हणजे त्याला 50 असं कागदपत्रांमध्ये आपल्याला 2 5 तर 40% आणि ते वसुली करताना त्यांनी
स्थानिक पातळीवरचा सुद्धा सहभाग ठेवल्यामुळे आणि वतनदार शक्य तितक्या ठिकाणी दूर केल्यामुळे ही मोनोपोलीची संकल्पनाच नाहीशी झाली. आणि सरकारी पगारी नोकर तिथे गेल्यामुळे त्याला अनिर्बंध अधिकार नव्हते. त्याला फक्त 40% वसूल करण्याचेच होते आणि महाराजांकडे सगळं रेकॉर्ड होतं. तर त्यांनी किमान 2 वेळेला स्वराज्यातल्या जमिनीची मोजणी केलेली आहे. त्याच्यामध्ये अण्णाजी दत्तोंचा मोठा वाटा आहे, दादाजी कोंडेवांचा सुरुवातीला आहे. आणि ते करताना त्यामुळे काय झालं की वस्तुनिष्ठ माहिती असल्यामुळे आपल्या लोकांनी जो कर आणलेला आहे तो 40% आहे का जास्त आहे का कमी आहे हे सगळंच त्यांना समजणं शक्य होतं. त्यामुळे गैरव्यवहाराला त्यांनी आळा पूर्णपणे घातला. कारण प्रत्येकाला माहित होतं की खोटा व्यवहार केला, कमी केलं तरी महाराजांना कळणारे, जास्त केलं तरी कळणारे, 40% केलं तरीही कळणार. त्यामुळे इथे परत आहे की बाप दाखवण्याचं श्राद्ध की म्हणजे चांगल्या सिस्टीमचं जे महत्व आहे की त्याच्यात कोणाला गडबड करायला वावच नाहीये. महाराजांना अपेक्षित तेच केलं पाहिजे आणि त्यांनी विचार करताना सामाजिक न्यायाचा विचार केला की वाटेल तशी वसुली नाही, 40% म्हणजे 40%. आता याच्यात अजूनही एक तुम्हाला दिसतं की पूर्वी त्यांच्या पूर्वीच्या काळामध्ये असे होतं म्हणजे ग्रेट मॅन डू थिंग्स डिफरंटली. तर ते तेव्हा काय व्हायचं की राज्यकर्ता बदलला की त्याच्या हाताच्या लांबीनुसार मोजमाप बदलायचं. त्यामुळे प्रत्येक वेळेला कधी लहान यायचा, कधी मोठा यायचा, कधी कोणाचा हात काय 22 इंच, कोणाचा 20 इंच, कोणाचा 24 इंच, म्हणजे सारखी परिमाणं बदलायची मोजमापाची. त्यामुळे गोंधळ व्हायचा. तर महाराजांनी ते करून टाकलं. ते म्हणजे स्टँडर्डायझेशन. एकच आपण फुटपट्टी ठरवायची तीच वापरायची. मग मी आहे, माझ्यानंतर उद्या कोणी असेल तरी. त्यामुळे काय झालं की एकदाच काम केल्यानंतर म्हणजे तेच काम कोणाला परत नाही करावं लागतं. नाहीतर राज्यकर्त्याचा आधी हाताचं माप घ्या, मग त्याच्यानुसार जमिनी मापत करा. हे काय हा द्राविडी प्राण आहे किंवा हे ज्याला आपण म्हणतो की डुप्लिकेट ट्रिप्लिकेट काम करत बसायचं. मग माणसं कंटाळतात की अरे हे काय झालं, कोणतरी बदलला की अरे त्याचा हात बघा आधी आणि मग प्रत्येक जमिनीवर जा. मग काम करणाऱ्याची एनर्जी भलतीकडे त्याच्यामध्ये वेस्ट होते. आणि मग हे सुद्धा म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की विटवीन सिच्युएशन कशी तयार करावी याचे महाराज एक नामी नमुना आहे. म्हणजे त्याच्यातला अत्युत्कृष्ट नमुना आहे की संबंधित सगळ्या लोकांचा फायदा झाला पाहिजे, कोणाचाही तोटा होता कामा नये. आणि एकाचा फायदा म्हणजे दुसऱ्याचा तोटा हे जे सर्वसामान्यपणे इक्वेशन असतं ते त्यांनी बदललं. म्हणजे महाराजांना आपण युगप्रवर्तक का म्हणतो तर ही त्यांनी वेगळी त्याला परिमाणं दिली की कोणीच कोणावर अन्याय करू शकत नाही, कोणावरच अन्याय होणार नाही. पर्याय किंवा त्याचा आपण म्हणतो की परिणाम काय होतो की प्रत्येकाला स्वराज्याचं काम करताना उत्साह वाटायचा. मला एवढं मिळणार आहे म्हणजे निश्चित मिळणार. त्याच्यामध्ये माझ्या डोक्याला व्याप नाही की अरे मी कामाला निघालो मला मोबदला मिळेल की नाही, मी तेच शिकवतो पण माझ्या हातात काही राहील की नाही, हे काहीच त्याची कुठल्याही प्रकारची संभ्रमावस्था ठेवली नाही. हे जे कम्युनिकेशन आहे ते सगळं आपल्याला खूप महत्वाचं दिसतं. एवढंच नाही तर मग दुसरं ते म्हणले की त्यांची स्वप्न फार मोठी होती आणि त्याला जर पैसा पुरा पडायचा असेल तर त्यांना कळत होतं की नुसतं आपण शेतीच्या करावरती जाऊन काही चालणार नाही, ते ट्रॅडिशनल आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला काहीतरी गेलं पाहिजे. म्हणून तुम्ही बघा की कुठल्याही प्रकारे जी परंपरा त्यांना नाही, म्हणजे भोसले घराण्याची नाही, इकडच्या राज्यकर्त्यांमध्ये नाही, एकच त्याची मी म्हणतो. ते त्यांनी असं केलं की जेव्हा त्यांनी जावळी काबीज केली त्यावेळेला त्यांचा पहिल्यांदा समुद्राशी संबंध आहे. कारण जावळी हे पुढे कोकणाला भिडतं आणि कोकण म्हणजे समुद्र. तर त्यांनी तिथे बघितलं की अनेक परदेशातले लोक येतात, आपल्या देशामध्ये तिकडचा माल घेऊन येतात, पण प्रामुख्याने इकडचा माल तिकडे घेऊन भरमसाठ नफा कमवून विकतात. तर आतापर्यंत हे अनेक लोकांनी बघितलं होतं. शिवाजी महाराज काय पहिले नव्हते की त्यांना ते कळलं, पण कोणी काही उपाययोजना केली नाही. पण महाराजांनी उपाययोजना म्हणजे ते काय म्हटले की आपण आपली जागा करू, आपला माल आहे तो आपण इथून परदेशात पाठवू आणि तिकडचा मागवून घेऊ आणि दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला फायदा होतो की इकडनं घ्यायचा कमी किमतीला न्यायचा, तिकडे जास्त किमतीला विकायचा अँड वाईस वर्सा, म्हणजे तसंच उलट करायचं. आता इथेही तुम्ही बघा की दुसरं म्हणजे माणूस सम्यक विचार कसा करतो कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही विषयामध्ये, ते शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य की त्यांचे किल्ले तुम्ही बघा, त्यांचे किल्ले ते जास्तीत जास्त किल्ले हे व्यापारी मार्गालगत आहे. का आहेत तर त्या व्यापारावरची जकात आपल्याला पूर्णपणे वसूल करता यावी. म्हणजे ते जे काही दलित वणिक पाळा असतात ती तसे फार्म हाऊस बांधतात स्वतःच्या करमणुकीसाठी, तसा महाराजांनी एकही किल्ला बांधला नाही.
प्रत्येक याला व्यावहारिक उपयोग ठेवून, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, या बाबतीमध्ये ते विलक्षण जागरूक होते. आणि हीच किल्ल्यांची साखळी त्यांनी डोंगरावरनं समुद्रापर्यंत निर्माण केली. म्हणजे किल्ले काय त्यांनी फक्त डोंगरी किल्ले बांधले असंही नाही, कारण त्यांना दिसत होतं की आपण जर व्यापारी जहाज बांधलं तर ते काही आपले जे सगळे समुद्रावरचे परकीय शत्रू आहेत, त्याच्यात इंग्रज आहेत, पोर्तुगीज आहेत, फ्रेंच आहेत, डच आहेत आणि सिद्धी आहेत. सिद्धी हा सगळ्यात मोठा, त्याला त्यांनी म्हटलेलं की घरात जसा उंदीर तसा समुद्रावरती हा सिद्धी आहे, हे स्वराज्याला नुकसानकारक आहे. तर या सगळ्यांना तोंड द्यायचं असेल तर आपल्याला नुसती व्यापारी जहाजं पाण्यामध्ये लोटून काही उपयोग नाही. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला लढाऊ जहाजं बांधली पाहिजे. आणि व्यापारी आणि लढाऊ जहाजांच्या सुद्धा ते काही कायम पाण्यात राहू शकत नाहीत, त्यांना किनाऱ्याला यावंच लागतं. तर तिथे त्यांच्या बचावासाठी त्यांनी 10 सागरी किल्ले उभे केले. म्हणजे आपल्या किनारपट्टीचा पूर्णपणे उपयोग. आणि या सागरी किल्ल्यांच्या मदतीला आपल्याला जायचं असेल तर डोंगरावरती किल्ले. आणि हे सगळं करताना त्यांनी भूगोलाचा इतका अप्रतिम अभ्यास केलेला आहे की त्यांना कळत होतं की हे सगळं करताना आपले जे शत्रू आहेत त्यांची ताकद काय आणि आपली ताकद काय. पण प्रत्येक ठिकाणी दूरदृष्टी आहे की ही त्यांनी व्यापारी जहाजं तयार केली, बाकीचे तंत्रज्ञान देत नाहीत म्हटल्यानंतर स्वतःच्या लोकांकडनं त्यांनी ते करून घेतलं. सुरुवातीला काही दिवस त्यांनी पोर्तुगीजांची मदत घेतली, पण धर्म आणि इतर कारणास्तव ही पोर्तुगीज मंडळी, कारागीर मंडळी पळून गेली. एका दिवशी रातोरात 400 लोक गायब झाले. पण महाराज इतके दूरदर्शी होते की ते जितके दिवस होते तितके दिवस आपल्यातल्या कसबी लोकांना त्यांच्या अनुभवाचा फायदा देऊन त्यांनी पर्याय तयार करून ठेवला. त्यामुळे ते गेले तरी यांची जहाज निर्मिती थांबली. आणि त्याबरोबर व्यापारी जहाज, त्याच्यासाठी तुम्ही बघा की प्रत्येक ठिकाणी याला इम्पोर्ट सबस्टिट्यूट असं आपण आजच्या भाषेमध्ये म्हणतो की त्यांनी, कारण दुसरे कोणी जहाज त्यांना द्यायला तयार नव्हते. त्यांनाही कळत होतं की आपल्याला एक प्रतिस्पर्धी तयार होईल, त्यामुळे जर यांची जहाजं आधी व्यापारी तर ती मारून काढायची. मग तसं त्यांनी करू नये म्हणून लढाऊ जहाज, त्या लढाऊ जहाजांना सगळं मिळावं म्हणून सागरी किल्ले. आणि जमिनीवरती त्यांचे सगळे शत्रू जे होते परकीय ते कमकुवत होते. आणि समुद्रामध्ये उलट परिस्थिती होती की ते बलिष्ठ होते आणि महाराज हे तेवढ्या ताकदीचे नव्हते. त्यामुळे त्यांनी जमिनीवरती त्यांना कायम ताब्यात ठेवलं, त्यांच्याशी वाटाघाटी करत राहिले, कोणाकडनं काही गोष्टी घेतल्या, हे केलं. आणि दुसऱ्या बाजूला असं आहे की स्वयंपूर्ण सुद्धा होण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्याला अनेक बाबतीमध्ये महाराज हे आश्चर्याचे धक्के देतात. ते आज आपल्याला असं दिसतं की मला एक आता विचारावंच वाटतं, मी आता तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केलात. आज सुद्धा शेतकऱ्यांचा खूप अनेक प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी आपण पाहतो वेगवेगळ्या मुद्द्यांवर शेतकरी संघर्ष करत असतात. विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा जो आहे तो सध्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. अशा वेळेला मी तेव्हाच्या काळी असं काय होता मुद्दा किंवा त्या संदर्भात काही विचार करून पावलं उचलली होती? आपल्याकडे कसं आहे की मुळात आपली शेती ही बेभरोशी शेती, कारण ती मान्सूनवर अवलंबून आहे. आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला निश्चितपणे आज सुद्धा आपण बघतो की एवढ्या आधुनिक काळामध्ये आपल्याकडे उत्तर मिळतं की 20% जेमतेम तुमचं ओलिता खालचं क्षेत्र आहे, ते बाकीचं तुमचं पावसावर अवलंबून आहे. तर त्यावेळेला अजूनही भीषण परिस्थिती, त्याला 2-3% जाते. पण आता त्याची काही अधिकृत आकडेवारी नाही, पण कॉमन सेन्सने आपल्याला कळतं की ते होतं. तर महाराजांनी त्यात काय केलं की ते म्हटले की शेतकऱ्याची नेमकी अडचण कुठे होती. ती एक तर असतं की पैसे, त्याच्याकडे पैसा नसतो, तर त्यावेळेला मुळातच अर्थव्यवस्थेमध्ये नगद म्हणजे रोख रक्कम कमीच होती. त्यावेळी आपल्याकडे म्हणी आहेत बघा पूर्वी की माणूस कसा आहे तर बंदा रुपयाचा. तर बंदा रुपया का म्हणायचं, तर लोकांना बंदा रुपया, एक पूर्ण रुपया तुला माणसाच्या खिशात नसायचा, तेव्हा असला तर विशेष गोष्ट असायची. त्यामुळे त्या म्हणी तशा आलेल्या आहेत की माणूस कसा आहे तर बंदा रुपयासारखा. तर ते त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी 2-3 गोष्टी याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी केल्या. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की त्यांनी अडचणी समजून घेतल्या. म्हणजे काय असतं की शेतकऱ्याला बी बियाण्यासाठी पैसे नसतात, शेतकऱ्याला अवजारांसाठी पैसे नसतात. म्हणजे काही लोकांकडे नांगर बिंगर घ्यायला सुद्धा पैसे नसतात, इतरही अवजारं लागतात त्याच्यासाठी पैसे नसतात. आणि तिसरं असतं की त्याच्याकडे रोख रक्कम नसते, म्हणजे तुम्हाला टॅक्स द्यायला त्याला अडचण होते. तर महाराजांनी तिन्हीवर काय उपाय काढले बघा, की जे आजच्या राज्यकर्त्यांनी समजून घ्यावेत असे आहे, निदान अभ्यास तरी करावा. ते म्हटले की गरज काय आहे, तर अमुक एक शेतकऱ्याला, आता प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात आणि त्याही वेळेला शेतकरी हा अडचणग्रस्तच होता.
तेव्हा काही फार छान परिस्थिती होती वगैरे असं काही बिलकुल गैरसमजात राहायचं कारण नाही. आजच्या प्रमाणे त्याही वेळेला अडचणी होत्या. त्यावेळेच्या स्वराज्यातल्या शेतकऱ्यांच्या सुदैवानी एक जाणता राजा त्यांना मिळाला. त्यावेळी त्यांनी काय केलं की याला बी बियाणं पाहिजे का, तर याला बी बियाणं मोफत द्या, त्याला पेरणी करू द्या, त्याचं उत्पन्न येऊ द्या, आणि त्याच्यानंतर हे जे काय आपण त्याला देतोय, सरकारला सुद्धा ते देताना खर्च येतच असतो, फुकट कुठलीच गोष्ट नसते. पण मग ती त्यांनी काय म्हणलेलं, त्यांची पत्रच येते याबाबत की ते म्हणले की खूप आवाच्या सवा व्याज त्यांना न लावता बेताचं माफक व्याज लावा, आणि दुसरं की त्याची परिस्थिती पाहून मगच तुम्ही त्याच्याकडनं वसुली करा. पण दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत की फुकट कोणाला काही द्यायचं नाही, ते वसूलच करायचं. कारण पैसा फिरवल्याशिवाय तो इतरांपर्यंत पोहोचणारच नाही. नाही ते एकाला दिला सगळं वाटून संपून गेले पैसे, असं सरकारचंही होता कामा नये. कारण सरकारच्याही शक्तीला मर्यादा आहेतच, आणि पैशाचं सोंग सरकारलाही करता येत नाही, हे आजही आपल्याला दिसतं. की त्यामुळे ते म्हणले की त्याला द्यायचं पण त्याची वसुली करायची. साहित्य दिलं त्याचंही पैशाच्या याच्यामध्ये आपण रूपांतर करायचं आणि तेही वसूल करायचं माफक व्याज दराने, किंवा गरज पडली तर व्याज न घेता त्याच्याकडनं. पण मुद्दल कुठल्याही परिस्थितीत परत घ्यायचं, मुद्दल हे फुकट द्यायचं नाही. दुसरी गोष्ट की हे झालं म्हणजे त्याचा काही जणांच्या बाबतीत जे केवळ पैशाची अडचण असेल तर त्या गरजेपुरतेच त्याला पैसे द्यायचे. खरं तर शक्यतो पैसे द्यायचेच नाहीत, कारण पैसे दिले की तो दुसऱ्या कामावर खर्च करू शकतो, व्यसन करू शकतो, मुलीचं लग्न करू शकतो, अजून काही ऐश करू शकतो, तर मग सरकारच्या पैशाचा गैरउपयोग होऊ शकतो. तर तो होऊ नये म्हणून गरज आहे ती भागवून टाकायची. बाकी रोख पैसा जे आजकालचं आहे की पॅकेजेस जाहीर करणं, इतक्या हजार कोटीचं पॅकेज, तितक्या हजार, आणि मग सरकार म्हणतं पॅकेज जाहीर केलं की आता आमची काही जबाबदारी नाही, आता ते तो शेतकरी बघून घेईल. असं होत नाही. म्हणजे सरकार जर वरिष्ठ भूमिकेत असेल तर त्याने आधी बोलत असणं अपेक्षित दिसतं. हे शिवाजी महाराजांना कळत होतं, ते करतही होते. आणि दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट आपण त्याकडे येऊ की ते म्हणजे की मालाची जी आपल्याला टॅक्स वसुली करायची, एवढं सगळं झाल्यानंतर शेतीचा हंगाम पूर्ण होणार, मग आपल्याला कर वसुली करायची वेळ येणार. तर त्यांनी त्याच्यामध्ये असं शेतकऱ्यांच्या सोयीचा विचार केला होता की त्यावेळेला कॅश क्रंच हा कायमच आहे, आणि आजही तो नाहीये असं काही नाही, आजही काही प्रमाणामध्ये तो आहे. त्यामुळे ते काय म्हणले की दोन्ही पद्धतीने आपण शेतकऱ्यांकडनं वसुली करू. म्हणजे एक तर वस्तू रूपाने वसुली करू, म्हणजे त्याचा मालच घेऊ आपण, म्हणजे त्याला पैसे आहेत की नाही त्याला अडचण नाहीच आहे, कारण माल तर त्याच्या दारात पडलेलाच असतो, कापणी झाल्यानंतर त्याला मिळतच. मग त्यातलाच आपण आपला जो काही 40% कराचा भाग आहे तो आपण घेऊन टाकू, म्हणजे कॅश आहे की नाही ही त्याला कटकट नको, आणि दुसरं ज्याच्याकडे आहे परिस्थिती त्याकडनं कॅश पण घेऊ, असं दोन्ही केलं. आता त्याच्यात तुम्ही बघा की मी जे विन विन सिच्युएशन म्हणतो की याच्यात मग यंत्रणेवर भार वाढतो, की मग ते माल वस्तू रूपाने घेतला की मग तो स्टोअर करायला पाहिजे. मग तो स्टोअर म्हटलं की गोदामाची व्यवस्था आली, मग तो अजून पुढे हेडक्वार्टरकडे पाठवायचं तर वाहतुकीची व्यवस्था आली. म्हणजे सरकारची जबाबदारी आणि काम वाढलं, त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आणि काम वाढलं. मग मी तुम्हाला मगाशी म्हटलं विन विन सिच्युएशन. तसं त्यांनी एक पत्र दिलेलं आहे की अधिकाऱ्यांना त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे प्रॉफिट शेअरिंग म्हणतो ना, जी आजकालची संकल्पना सांगितली जाते ती त्यावेळेला ते राबवत आहेत. ते काय म्हणले ते त्या पत्रानुसार आपल्याला कळतं की तो माल घे, म्हणजे समजा कोकणातच माल घे आणि वसुली केली, मग काय त्यांना नारळ रूपाने वसुली आली, उदाहरण नारळ सुपारी कोकणातला माल हाच असतो. तर ते म्हटले की तू तिथे साठवून ठेव आणि मी तुला परत सांगतो. म्हणजे कधी सांगतो की तुम्ही बघा साधा म्हणजे कॉमन सेन्स वापरला की हे आपल्याला समजतं. आजही नियम हाच आहे किंवा अनुभव हाच आहे, जिथे पिकतं तिथे विकत नाही किंवा कमी भावाला विकलं जातं, म्हणजे त्याच्यात शेतकऱ्याचाही तोटा होतो, कोणाही संबंधिताचा होतो. त्यावेळी महाराजांनी त्यांना सांगितलं की कोकणातला माल हा कोकणामध्ये विकायचा नाही. तू माल घेशील, विकून टाकशील आणि म्हणशील की हे पैसे झाले मी सरकारकडे जमा केले, ते म्हटले नाही. कोकणातला माल जर देशावर आला तर त्याला निश्चितपणे जास्त किंमत मिळेल. त्यामुळे मी सांगेन देशावरती भाव वाढले की तू कोकणातनं देशावर पाठव. आता हे व्यापाचं काम आहे की त्या सरकारी अधिकार, आणि मग त्यात ते म्हणतात की समजा आजही 10 रुपयाला कोकणात नारळ विकला जातो, आपल्याकडे 30 रुपयाला विकला जात असेल तर 20 रुपये इज द मार्जिन, हा त्यातला फायदा आहे. त्याच्यात महाराज त्याला असं सांगतात की यात साहेबाचा बहुत फायदा आहे. साहेब म्हणजे ते स्वतः. आणि म्हटलं की यातला तुझचा वाटा साहेब तुझला देतील.
म्हणजे त्या कर्मचाऱ्याला जे काही जास्त कष्ट पडणार आहेत त्याचा त्याला इन्सेंटिव्ह किंवा एक आपण म्हणतो की डिस्काउंट सारखं किंवा एक प्रमोशनल आपण म्हणतो ते तुला पैसे मिळतील. म्हणजे तुम्ही बघा, शेतकऱ्याला माल देऊन त्याची सोय झाली, त्याला पैशाची व्यवस्था करायला लागली नाही. कर्मचाऱ्याला काम वाढलं पण त्याचा मोबदलाही वाढला आणि स्वराज्याला 10 रुपयाच्या येथे विकून 10 रुपये टॅक्स गोळा करण्याऐवजी 20 रुपये टॅक्स मिळाला आणि त्यातले 2-3 रुपये जरी वाटण्यामध्ये गेले तरी सरकारचं 6-7 रुपये प्रत्येक ह्याच्यात म्हणजे 50-60% सरकारचं उत्पन्न वाढलं. याला मी विन विन सिच्युएशन म्हणतो. शेतकऱ्याची सोय, कर्मचाऱ्याला जास्त पैसा आणि सरकारला त्याहून जास्त पैसा. म्हणजे ही जी काही म्हणजे शेवटी कोण बळकट पाहिजे तर सरकार बळकट पाहिजे. व्यक्ती बळकट होऊन काही उपयोग नाही. सरकार असेल तर व्यवस्था चांगली राहते. तुम्ही जे म्हणालात ज्या पद्धतीने की आजकाल जे पॅकेज दिले जातात सगळ्यांना किंवा मोफत वस्तू ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात दिल्या जातात त्याचा किती विपरीत परिणाम राज्यांच्या एकूणच अर्थव्यवस्थेवर होतोय आपण पाहतोय. पण तेव्हा सुद्धा शिवाजी महाराजांनी त्या काळात सुद्धा याचा विचार केलेला आहे हे दिसून येतं. पण हे सगळं राबवताना म्हणजे अर्थात हे सगळ्याची अंमलबजावणी करताना कुठेतरी कठोरपणा असायला पाहिजेच आणि तो अर्थात महाराजांकडे होता की ते कठोरपणे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे की एक वेळा झालं नंतर पुढच्या वेळेला ते त्यात ढिलाई झाली तर असं होऊ नये. ते या दृष्टीने काही त्या संदर्भातली काही उदाहरणं दिसून येतात का किंवा तुम्हाला सांगता येईल का त्याबद्दल? येतात. म्हणजे एकच सांगतो उदाहरण, अनेक आहेत. एक देश कुलकर्ण्याला त्यांनी लिहिलेलं पत्र आहे. देश कुलकर्णी होता देशपांडे, म्हणजे तो एका त्या तालुक्याचा किंवा असा काहीतरी हिशोब लिहिणारा माणूस आहे. तर त्याला त्यांनी काढून टाकलेलं आहे, कामावरनं काढून टाकलं. आणि त्यात त्या पत्रामध्ये आहे की त्यांनी असं त्याला म्हटलंय की तू रोजचा वसूल लिहित नाही, नुसता पैका खातोस, तर मग तुला बडतर्फ केलेला. आता रोजचा वसूल म्हणजे काय तुम्ही बघा की याला म्हणजे बारकाईने काम करणं ज्याचं असतं मायक्रोस्कोपिक, तो त्याच्यामध्ये दृष्टिकोन दिसतो. रोजचा वसूल लिहिणे म्हणजे मेंटेनन्स ऑफ पेटी कॅशबुक. पेटी कॅशबुक तू लिहिलं नाहीस आणि तू पगार घेतोस त्याचा, तर तुला असं करून चालणार नाही. त्याला काढूनच टाकलेलं आहे की तुम्ही आता म्हटलात तसं नाही बघू पुढच्या वेळेला तो शहाणा होईल वगैरे, असं काही इथे अजिबात त्यांचं दिसत नाही. त्यांनी त्याला काढून टाकलेलं आहे. आणि तुम्ही बघा की त्या माणसाची नजर किर्द खतावण्यांवरती, म्हणजे बुक ऑफ अकाउंट्स मध्ये बारकाईची असते, त्याची अर्थव्यवस्था कधीच ढासळत नाही. आणि पुढे जे छत्रपती झाले त्यांची बारीक दृष्टी सुरू की आजही आपल्याला दुर्दैवाचं उदाहरण म्हणून सांगतो, पण तुलनेने मुद्दे स्पष्ट होतात की आपल्यातले अनेक मराठी लोकांचे उद्योग हे फुटले का, तर त्यांचं किर्द खतावण्यांवरती चांगली पकड नाही म्हणून. की कष्ट भरपूर केले, कौशल्य वापरलं, हुशारी वापरली, त्यात काहीच प्रश्न नाही, पण किर्द खतावण्यांवरची नजर हटल्यामुळे आर्थिक बॅलन्स ढासळला आणि अनेक कंपन्या तुम्हाला बुडलेल्या दिसतील. आपल्याला कोणाची बदनामी करायची नाही तेव्हा कोणाचंही नाव मी घेत नाही, पण एवढंच नाही तर अगदी तुमच्या माझा जरी आपण विचार केला तरी असं असतं की आपण हिशोबाबाबत एवढे पर्टिक्युलर नसतो. आपण अनेक वेळा ठीक आहे 5 रुपयाचाच विषय, 10 रुपयाचाच विषय म्हणून सोडून देतो. पण तसं महाराजांनी केलेलं नाहीये कधी की डाव्या बाजूबरोबर उजवी बाजू जुळलीच पाहिजे. आणि कायम आपला जो काही स्वराज्याचा कारभार आहे तो फायद्याचाच राहिला पाहिजे. हे एक मोठं उदाहरण देतो की त्यांचं सूत्र आहे, लढाईचा खर्च लढाईतूनच भागला पाहिजे. नाहीतर लढाईच्या खर्चासाठी कर्ज घेतलं मग ते फेडायला दुसरं युद्ध केलं, तिसरं युद्ध केलं, असा प्रकार नाही. मी एकच मोठं उदाहरण सांगतो की अफजल खानाची मोहीम आपल्या सगळ्यांना माहिती की त्याला कसं मारलं वगैरे मी सांगत नाही, पण हे मारल्यानंतर आपल्याला असं दिसतं की जो काही आदिलशाहीचा खजिन्याचा काही भाग किंवा दुसरा म्हणजे आर्थिक जाणीवा किती सजग महाराजांच्या होत्या ते आपल्याला दिसतं. त्यांनी आपल्या सैनिकांना आदेश दिलेला होता. ते म्हटले की उद्या लढाई होणार आहे, हे आदल्या दिवसाची सूचना आहे. लढाईमध्ये जर समोरचा माणूस तुमच्याच अंगावर चालून आला तर त्याला मारून टाकायचा, कारण नाही तर तो तुम्हाला मारेल. पण समजा तो शरण आला तर त्याला जीवदान द्यायचं, पण त्याच्याकडची सगळी चीज वस्तू काढून घ्यायची. म्हणजे त्याचे वैयक्तिक दागिने, त्याची शस्त्र, त्या बाकीच्या गोष्टी सगळं काढून घ्यायचं आणि मगच त्याला हाकलून द्यायचं. म्हणजे तुम्ही बघा तिथेही अर्थविवेक किती आहे. आणि सहज तुम्ही जर एक दांडोळा घेतलात तर तुम्हाला असं दिसतं
की त्याच्यातून त्यांना जेवढी कमाई झालेली आहे त्याच्यातून त्यांचा सगळा लढाईचा खर्च भागून गेलेला आहे. वर पुष्कळ त्यांच्याकडे शिल्लक राहील. लढाईचा खर्च लढाईतूनच. हे जे आहे हे पुढे मराठेशाहीमध्ये जमलेलं नाहीये. त्यामुळे मग एका मोहिमेचा खर्च भागवायला किंवा कर्ज वारण करायला दुसरी मोहीम काढली, मग तिसरी मोहीम काढली. अशा ज्या बाजीराव पेशव्यांसारख्या प्रतापी माणसाचे उद्गार आहेत की साहुकारांचे उंबरठे झिजवता झिजवता कपाळ छिनत चालले. म्हणजे इतक्या वेळेला त्यांच्या पैशासाठी मला मनधरणी करावी लागते की त्याचा त्रास व्हायला लागला. कारण मागच्या मोहिमेचा अजून नाही वाजलं, चौथ्या मोहिमेचा अजून नाही, त्याच्यासाठी 5वी मोहीम करतोय. हे जे काही पुढे वाट्याला आलं म्हणजे आर्थिक शिस्त नसल्यामुळे जे वाट्याला आलं ते महाराजांचं कधी झालेलं नाही. हा महाराजांनी बाकीचे राज्यकर्ते यांच्यामध्ये फरक आहे. हे तुम्ही औरंगजेबालाही लॉजिक लावू शकता की त्या पद्धतीने मराठे लढले आणि त्या पद्धतीने मुघल लढले. याच्यामध्ये मुघलांकडे हिशोबीपणा नाहीये, मुघलांकडे अर्थविवेक नाहीये. त्यामुळे 27 वर्ष लढून शेवटी औरंगजेब पराभूत झाला. कारण तो या दुर्गनीतीमुळे पराभूत झाला. म्हणजे आपलं म्हणजे हे जे तुम्हाला सांगितलं पैसा मिळवायचा कसा, म्हणजे कुठल्याही अर्थव्यवस्थेचं 3 निकष असतात की पहिला असतो म्हणजे किंवा गरजा असतात. संपत्तीची निर्मिती, दुसरा आहे संपत्तीचा विनियोग आणि तिसरं आहे संपत्तीचं वाटप. या पहिल्यांदा आता मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या त्या संपत्तीच्या निर्मितीच्या संबंधी आहे. मग विनियोग कसा केला तर त्यांनी अनेक किल्ले बांधून काढले, आपल्या लोकांना रोख पगार दिले, आपल्या शत्रूंपेक्षा जास्त दराने त्यांनी वेतन दिलं आणि चोख एकही महिना न चुकता त्यांनी कायम व्यवस्थितरित्या पैशाचं वाटप केलं. पैशाचा विनियोग जे लोकांनाही दिसत होतं की महाराजांचं स्वतःचं वागणं किती साधं आहे. ते कुठलाही डामडोल ऐश करत नाही. तुम्ही रायगडवर आज त्यांचं घर म्हणून जे आपण बघतो ते तो वाडा बघितला तर तुम्हाला दिसेल की किती छोटा आहे. म्हणजे ज्यांचं इतकं मोठं राज्य होतं, ज्यांची 9 कोटी पुढं जो सर्वात आधी समृद्ध खजिना ज्यांचा होता त्यांचं आज स्वतःची राहणी काय. रायगड हा किती छोटा आहे, म्हणजे ते एका मोठ्या राज्याच्या राजधानीचं केंद्र आहे, पण ते किती साधं आहे. हे जे दिल्ली, आग्रा, जयपूर याच्या तुलनेत जर तुम्ही रायगडवरचं साधेपण जे दिसतं आपल्याला ते तो महाराजांच्या वृत्तीचा परिणाम आहे की विनियोग करायचा तो प्रत्येक पैशाचा विनियोग हा विचारपूर्वकच करायचा. आपल्याकडे 10 रुपये म्हणून जाऊ दे 1-2 रुपये असेच खर्च होतील, नाही. 10चे 10 उपयुक्त कामालाच खर्च झाले पाहिजे. आणि विनियोग म्हणजे पैशाचं वाटप की त्यांनी आपल्या कुठल्याही म्हणजे तुम्ही बघा ते मेल्यानंतर सुद्धा त्यांचं कुठलंही देणं शिल्लक नव्हतं. फार महत्वाची गोष्ट सांगतो, एकच उदाहरण देतो की कमिटमेंट आणि पैशाचं वाटप हे कसं आहे की त्यांनी रामसिंहाकडून आग्र्याच्या नजर कैदेमध्ये असताना त्यांनी 66,000 रुपये घेतले, उसने घेतले, पण त्यावेळेला त्यांनी त्याला देखाड हुंडी लिहून दिली. आता देखाड हुंडीचा अर्थ काय तर बेरर ड्राफ्ट. म्हणजे त्या आत्ताची जी परिस्थिती आहे तसं त्याही वेळेला होतं, फक्त आजचं जे बँक ट्रान्सफर आहे डिजिटल ते काही त्यावेळेला नाही, पण रोख व्यवहार आहेत, बार्टर एक्सचेंज आहे, तिसरं जे आहे ते म्हणजे वराता म्हणजे चेक्स, आणि चौथं आहे हुंडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट. तर त्यांनी या रामसिंहाला विश्वास वाटण्यासाठी त्यांनी देखाड हुंडी लिहून दिली. म्हणजे ज्याच्याकडे आहे तो ती हुंडी लगेच देखाड हुंडी देण्याचा उद्देश काय तर लवकरात लवकर पेमेंट व्हावं. नाही तर अकाउंट पेई म्हटलं की तुम्हाला माहिती आहे ते अकाउंटला जाणार, त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये किती दिवस गेले असते आणि तेवढा उशीर झाला असता. आता तुम्ही बघा इथे की ज्याच्या माणसाची स्वतःच्या जगण्याची शाश्वती नाही आग्र्याच्या तुरुंगामध्ये, तो माणूस स्वतःच्या देण्याबाबत किती जागरूक आहे. हे तो म्हटलं नाही माझी कमिटमेंट आहे आणि माझ्या विश्वासावर इतकी मोठी रक्कम 66,000 रुपये आजही किरकोळ रक्कम नाहीये. त्यावेळेला म्हणजे आजच्या 6 कोटी रुपयांसारखं ते आहे, ती त्यांनी घेतली, पण त्यांनी त्याला देखाड हुंडी दिली. आणि तुम्ही बघा की एक्झिक्युशन की त्यांनी ती आपल्या वडिलांकडे म्हणजे मिर्झाराजे जयसिंहांकडे पाठवली, त्यांनी ती राजगडवर पाठवली आणि मोरोपंत पिंगळ्यांनी 66,000 रुपये रोख काढून या मिर्झा राजांच्या माणसाला दिली. म्हणजे भूमिका बघा की त्यातलं एक जो उदात्तता आहे की असेल मी नसेल मी, पण माझा शब्द खोटा ठरणार नाही आणि माझं कुठलंही देणं दिल्याशिवाय मी जाणार, मी गेल्यावर मिळेल पण त्याचे पैसे बुडणार. हा जो अर्थविवेक आहे म्हणजे ही कसं आहे की
आपण नेहमी म्हणतो की अनेक वेळेला दुसऱ्याकडे तुम्ही 2 बोटं दाखवता त्यावेळेला तुमच्याकडे 3 बोटं असतात. असं महाराजांच्या बाबतीमध्ये गोष्ट नाही. तसं मी पहिलंच तुम्हाला सांगितलं की मला एक विचारावं असं वाटतं, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभारामध्ये काही चलन निर्मिती त्यांनी केलेली आहे, तर त्याविषयी काय सांगू शकाल? म्हणजे स्वतःच आपलं चलन असावं या उद्देशाने त्यांनी कशी पावलं उचलली? ते सार्वभौमत्व आपलं जे आहे, स्वतंत्रता आणि सार्वभौमत्व या दोन्हीसाठी त्यांना स्वतःचं चलन पाहिजेच होतं, ते त्यांनी केलं. आणि दुसरं असं आहे, त्याच्यातलाही विवेक तुम्ही बघा की त्यांनी तांब्याची शिवराई नावाचं एक नाणं पाडलं आणि दुसरं सोन्याचा हूल, म्हणजे ही सगळ्यांना माहिती असलेली 2 चलन आहे. आता त्यावेळेला तुम्ही बघा, हे सगळं राज्याभिषेकाच्या याच्या निमित्ताने केलेलं आहे. कारण आपलं राज्य जर सार्वभौम असेल तर आपलं चलनही आपल्या ताब्यात पाहिजे, ते काही दुसऱ्याच्या भरोशावरती काही करता कामा नये. आणि तो अर्थविवेक तुम्ही बघा की या वेळेला तुम्हाला दिसतं की राज्याभिषेकाच्या वेळेला हेनरी ऑक्झेंडन आला होता, त्यांचं एक शिष्टमंडळ आलं होतं, त्यांच्या व्यापारी वाटाघाटी पण महाराजांशी झाल्या. त्याच्यामध्ये 2 कलमं महाराजांनी खोडलेली होती, 2 किंवा रादर 3. तर त्याच्यामध्ये एक मागणी अशी होती इंग्रजांची की आमच्याकडे जास्त चांगलं असं तंत्रज्ञान आहे, त्यामुळे तुमची नाणी आम्हाला पाडू द्या. तर महाराजांनी म्हणले नाही, आमचं जे काय ओबडधोबड तंत्रज्ञान असेल ते आमचं आम्हीच वापरू, पण आमची नाणी आम्हीच पाडणार. म्हणजे थोडक्यात आमच्या बापाचं श्राद्ध आम्हीच करणार, ते तुम्ही करण्याची काही गरज नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी असं महाराजांकडे मागणी केली की ते म्हटले की आमचं जे काही पाऊंड आणि शिलिंग वगैरे इंग्रजी जे चलन आहे, कारण त्यावेळेला प्रत्येक अखिल भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये अनेक चलनं यायची, म्हणजे मुघलांची यायची, आदिलशाहीची यायची, इंग्रजांची यायची, कारण मग त्याच्यावरती विनिमय तो ठरायचा. विनिमय दर म्हणजे त्याचं प्रत्यक्ष मूल्य किती आहे त्याच्यावर ठरायचं. म्हणजे सोनं असेल तर सोन्याची किंमत काय, चांदी आणि तांबर हे 3 साधारणपणे महत्वाचे धातू होते. त्याचं व्हॅल्युएशन करायचं आणि त्यानुसार मग तो विनिमय दर हा ठरायचा. त्यामुळे त्याला पोतदार, सरपोतदार ही जी आपल्याकडे आडनाव आहेत, ते पोतदार ही कामं करायचा की तो ठरवायचा. हे आपण म्हणतो की घासून परीक्षा व्हायची, तर तसे तो नाणी बघायचा की याचं मूल्य किती एक्झॅक्ट आपल्या याच्या संबंधात, आणि मग दोघांचा मिळून जो काय समन्वय येईल ते त्याप्रमाणे व्हायचं. ते म्हणले की आमच्या नाण्यांना तुम्ही प्राधान्य द्या. महाराज म्हटले नो नो. हे त्यांच्या उत्तराचा अर्थ असा होता की लेट द मार्केट फोर्सेस डिसाइड. म्हणजे याला आपण म्हणतो आजही जो सर्वोत्तम हे असतो की मागणी आणि पुरवठा याच्यामुळे जी काही किंमत ठरेल ती तुमची ठरेल, मी तुम्हाला वेगळा दर्जा काही त्याच्यामध्ये देणार नाही. म्हणजे हे तुम्ही बघा की किती हुशारी आहे. नाहीतर इतर लोक त्यांच्यावर नाराज झाले असते. आणि याला महत्व द्या म्हणजे त्याच्या किमतीपेक्षा जास्त किंमत त्याला मोजावी लागली असती. महाराजांनाही मोजावी लागली असती, इतरांनाही मोजावी लागली. ते महाराजांनी टाळले आणि राज्याभिषेकाच्या धामधुमीत हा अर्थविवेक शाबूत आहे, जास्त महत्वाचं. तिसरी त्यांनी मागणी केली की ते म्हणले की आमची जर जाग फुटली, आम्ही नैसर्गिक वादळ बिदळ यांनी किंवा काय साथीगिरी कोणी केली आणि ती जर तुमच्या किनाऱ्याला लागली, म्हणजे स्वराज्याच्या किनाऱ्याला लागली, तर ती तुम्ही आमची आम्हाला परत द्या. महाराज म्हटले हेही कलम नामंजूर का? तर ते म्हटले आंतरराष्ट्रीय संकेतानुसार आम्हाला इतरांची जागा परत करावी लागतील. उद्या फ्रेंचांचं लागलं, सिद्धीचं लागलं, डचांचं लागलं, पोर्तुगीजांचं लागलं, तर आम्ही काय सगळ्यांना परत देऊ की काय? दॅट इज अवर प्रॉफिट. ज्याला आपण म्हणतो की बिगफॉल प्रॉफिट असेल दैवयुगाने मिळाले, पण आम्ही का म्हणून सोडायचा? तो आमचा अधिकार आहे, कारण आमचा सार्वभौम मुलूक आहे, तिथे जे येईल ते आमचं. तसं नाही आम्ही करणार, कारण मग इतरांना पण द्यावं लागेल. म्हणजे तुम्ही बघा त्याच्यामध्ये की प्रत्येक ठिकाणी त्यांची भाषा सुद्धा कशी आहे की त्यांनी हो काही पण मागता काय अजिबात देणार नाही. आता ऍक्टिव्ह व्हॉइस नाही वापरलेला, त्यांनी पॅसिव्ह व्हॉइस वापरला की ते म्हटले ते देणं शक्य होईल असं वाटत नाही, कारण मग इतरांनाही आम्हाला त्यांचा माल परत द्यावा लागेल, मग आमचं नुकसान होईल. तुम्हाला देणार नाही म्हणण्यापेक्षा सुद्धा तुम्हाला देता येणार नाही हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. तो त्यांच्यातला एक उत्कृष्ट व्यापारी आहे आणि चांगला प्रशासक पण दिसतो की त्यांचा नकार तर नकारच दिलेला, पण जरा शर्करा बघून ती असा गोळा करून तो त्यांनी दिलेला आहे. हे म्हणजे महाराजांचे जे पैलू आहेत ना, ते मला जाणवणारे हे पैलू हे शोज हे ग्रेटनेस की मला आता या निमित्ताने विचारावं असं वाटतं, म्हणजे आता हे जे तुम्ही उदाहरण सांगितलं की
विविध जे बाहेरच्या देशातले लोक इथे आलेले आहेत व्यापाराच्या उद्देशाने, त्यांचा महाराजांची काय पत्रव्यवहार झाला असेल तर त्यांच्या लिखाणामध्ये असं कुठे आहे का, आम्ही लिहिलेलं असणार अर्थात त्यांनी, पण तसं काय नेमकी अशी उदाहरणं देत आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी महाराजांचं हे जे सगळं अर्थकारणाविषयी त्यांची जी भूमिका आहे, दृष्टिकोन आहे, याविषयी त्यांनी काही लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचं महात्म्य जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचू शकतं? त्यांनी केलेलं आहे आणि आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणात पण दिसतं. म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराजांनी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पदार्पण केलं आणि ते करत होते आणि आपल्याला इंग्लिश किंवा बाकीच्या लोकांच्या रेकॉर्डवरनं दिसतं की महाराजांची जहाजं कुठपर्यंत जात होती. म्हणजे हर चीज को वो एक अंजाम देते थे. हे नुसतं मुंगेरी लाल के हसीन सपने नाही, ते महाराजांची स्वप्न होती, पण ती कुठपर्यंत जात होती तर पार बगदाद बसरा म्हणजे आजचं इराक तिथपर्यंत त्यांची जहाजं जात होती. त्याच्यासाठी त्यांनी 3 डोलकाट यांची स्वतंत्र जहाजं बांधलेली होती आणि हे सगळे इंग्रज सांगतात, इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स. आणि त्याच्यात त्यांनी म्हणलंय की या सगळ्या उद्योगातून जे काय काही वर्षानंतर म्हणलंय, या त्या उद्योगातून त्यांनी म्हणलंय की या माणसाला म्हणजे महाराजांना चांगला नफा होत असला पाहिजे. म्हणजे हे शत्रुनी किंवा प्रतिस्पर्धेने दिलेलं सर्टिफिकेट, आपल्या लोकांनी दिलं तर ठीक आहे की प्रेमापोटी दिलं असं, पण त्यांचं शत्रुत्व असतानाही ते असं सांगतात की कुठे कुठे जातात. कारण इंग्रजांचं सगळ्याच आपल्या संबंधित लोकांवरती अत्यंत बारीक नजर असायची आणि त्यांनी सगळ्याचं रेकॉर्ड ठेवलेले. म्हणजे जसं ते पोर्तुगीजांवर नजर ठेवत होते, सिद्धीवर ठेवत होते, त्याचं महाराजांवर पण ठेवत होते. ते लिहितात की महाराजांच्या ताब्यात एकूण 7-8 बंदरं आहेत कोकणामधली आणि तिथून दरवर्षी प्रत्येक बंदरातून किमान 1-2 जहाजं तरी इकडे, ज्याला आपण म्हणतो की मध्यपूर्व किंवा आज आपण आखाती देश म्हणतो, तिकडे त्यांची जहाजं जातात. इकडनं माल घेऊन तिकडे जातात, तिकडची इकडे घेऊन येतात आणि या सगळ्या उद्योगामध्ये त्यांना चांगला नफा होत असला पाहिजे असं ब्रिटिशांचं हे आहे. म्हणजे इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स जर तुम्ही बघितलं तर हे उल्लेख आहेत. आता या निमित्ताने म्हणजे हे विचारावं असं वाटतं, म्हणजे जो एक महत्वाचा एक प्रसंग किंवा घटना ज्याविषयी आपण अनेक वेळेला बोलत असतो पण केवळ ती एका तेवढ्यापुरतीच एक मर्यादित राहते, ती म्हणजे सुरतेची लूट. म्हणजे त्याकडे लोक एक सुरतेची लूट केली, सुरतेला लुटलं एवढ्यापर्यंत असतं, पण नेमकं त्यामागचं कारण काय काय त्याच्या मागची पार्श्वभूमी होती आणि त्याच्यातून काय नेमकं साध्य केलं छत्रपतींनी, याविषयी लोकांना फारशी काय माहिती नसते. त्याविषयी काय सांगू शकाल? होय, म्हणजे लोकांना सुरतेची लूट हे खूप माहिती आहे, ही घटना काही अपरिचित नाही, पण त्याच्या पाठीमागचं जे बरेच असे मी तुम्हाला सांगितलं तसे जे बारकावे आहेत ते आपल्याकडे सहसा माहिती नसतात. त्यामुळे सर्वात ज्या वेळेला गुजराती माणूस आपल्यावरती आरोप करतो, आपल्या ओळखीचा आहे, तो म्हणतो की आमची सुरत तुमच्या महाराजांनी येऊन लुटली, तर ते काही म्हणजे त्यात थोडंसं गुजराती मराठी असंही स्पिरिट कुठेतरी येतं. तर तसं बिलकुल नव्हतं. स्वतः महाराजांचे उद्गार त्याबाबत ते असे आहेत जे इंग्लिश आणि डच रेकॉर्ड्स मध्ये तुम्हाला सापडतात. महाराजांनी सुरतेमध्ये त्यांना जे जे काही परकीय लोक येऊन भेटले म्हणजे व्यापारी आणि हे सगळे, कारण सगळ्यांच्या वखारी तिथे होत्या. तिथे त्या इंग्लिश, फ्रेंच आणि डचांच्या वखारी तर होत्या आणि डचांच्या प्रतिनिधींची, कारण डचांची कधी महाराजांचं वैर आलं नाही, त्यामुळे जास्त त्यांच्या भेटीगाठी तिथे झालेल्या होत्या. तर त्यांना स्पष्ट महाराजांनी सांगितलं की मग इथे जे काय आहे, मी इथे कशासाठी आहे सुरतेमध्ये, तर ते म्हणते की मला औरंगजेब बादशहाची दाढी जाणायची होती. म्हणजे त्याचा संदर्भ असा आहे की जे शाहिस्ते खानाचा जो आपल्यावरती आक्रमण होतं, अरे मग 3-1 वर्ष शाहिस्ते खानाने इथे प्रचंड नुकसान केलं आपल्या मराठी म्हणजे स्वराज्याच्या मुलकाचं आणि अनेक अत्याचार वगैरे पण झाले. त्याचा सूड महाराजांना घ्यायचा होता. आता त्याला पाठवणारा कोण होता? शाहिस्ते खान काही स्वतःहून आलेला नव्हता, त्याला औरंगजेब बादशहाने पाठवलेलं होतं. आणि सुरतेवरच का गेले, म्हणजे एवढं स्वराज्याच्या बाहेरही 350-400 किलोमीटर महाराजांनी धोका पत्करून प्रवास का केला? कारण सुरत हे मुघल साम्राज्यातलं सगळ्यात पैसेवालं ठिकाण होतं. त्यावेळेला असं होतं की वर्षाला 12 लाख रुपये हे मुघलांना मिळायचे आणि त्याच्यातली एक बारकी म्हणजे महाराजांच्या प्रत्येक उद्गारामागे अनेक ज्या छटा आहेत म्हणजे बारकावे ते इथे दिसतात. त्यांना माहिती होतं की 12 लाख रुपये या शहरातनं महसूल गोळा होतो, तो मुघलांना मिळतो, पण तो मुघल शाही परिवाराला मिळतो. म्हणजे जी औरंगजेबाची बहीण होती जहां आरा म्हणून, तिला त्यांनी हे सुरतेचं उत्पन्न लावून दिलेलं होतं.
आणि औरंगजेबाचे सगळे जे मोठे अधिकारी होते सगळे जाडून ते त्याचे जवळचे नातेवाईकच होते. आणि शाहिस्ते खानही त्याचा मामाच होता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचा मामा महाराजांनी आधीच केलेला होता. पण ते जे नुकसान झालं त्याची भरपाई त्यांना करायची होती. त्यामुळे ही जी आहे ती भरपाईची मोहीम आहे, लूट मोहीम नाहीये ती, ते भरपाई आहे, कॉम्पेन्सेशन आहे. तर ते मला करायचंय म्हणून ते आले. आता त्याच्यामध्ये कसं असतं 2-3 उद्देश. महाराजांनी कधी एका दगडात एकच पक्षी मारायचा प्रयत्न नाही केला, 2-3-4 मारायचे ते प्रयत्न करायचे. त्याच्यात त्याला काय करायचं होतं की पाठवणारा कोण तर औरंगजेब. औरंगजेबाला सगळ्यात वाईट कशाने वाटेल तर सुरतेची लूट झाली तर. त्यामुळे त्यांनी सुरतच निवडलं. दुसरीकडे स्वतःचा फायदा बघितला की एक रकमी अत्यंत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पैसे कुठे मिळतील तर सुरतेतच मिळतील, त्यामुळे ही सुरत. तिसरी गोष्ट की जहा आराला ते उत्पन्न मिळतं, म्हणजे जे शाहिस्ते खानला पाठवून आपल्याला चिमटे घेतले औरंगजेबानी त्याची 6व्याच परतफेड आपल्याला करता येईल. आणि बादशहाची दाढी जाळायची याच्यामध्ये काय अर्थ होता तर सगळ्या जगाला दाखवून द्यायचं की औरंगजेब तुम्हाला वाटतो तेवढा बलाढ्य नाही, आणि जर तो माझ्या वाट्याला गेला औरंगजेबाला आणि इतरांनाही, जर हे पुन्हा साहस किंवा दुस्साहस कोणी केलं तर मी त्याचा याच पद्धतीने सूड घेईल. असं तुमचं कुठलंही ठिकाण मी ठेवणार नाही, आज सुरत पण दुसरीकडे जाईल, पण तुम्हाला माझ्या जो मुलकाचं तुम्ही नुकसान केलेलं आहे ते तुम्हाला भरून द्यावं लागेल. ते तुम्हाला असंच फुकट काही मिळणार नाही. आणि मी तसा लेचा पेचा नाही. असे अनेक संदेश आणि अनेक फायदे हे त्यांनी या एका मोहिमेमध्ये साध्य केले. आणि तुम्ही बघा मगाशी मी तुम्हाला म्हणलं की संपत्तीची निर्मिती तर मग इकडे भरपाईची मोहीम काढली आणि मग त्याचा उपयोग काय आहे तर तो त्यांनी सिंधुदुर्ग बांधायला हे सगळे पैसे वापरले. म्हणजे कुठेही तुम्ही बघा की पैशाचं वाटप याच्यामध्ये ते कुठेही चुकलेले नाही आणि कोणाची पेमेंट बाकी राहिलेली नाही ते काम करणाऱ्या लोकांची. ते पुढे त्याचा परिणाम तुम्हाला दिसतो की त्याच्यानंतर ते तिकडे गेले, म्हणजे आग्र्याला गेले, तिथे अडकून पडले. माहित नव्हतं की ते जिवंत परत येतील की नाही. पण इकडे सिंधुदुर्गाचं काम विना कुठलाही अडथळा कायम सुरू आहे. म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये तुम्हाला असं दिसतं की जो एक वेगळाच दृष्टिकोन त्या माणसाकडे, म्हणजे महानता जी तुम्हाला अनेक बाबतीमध्ये दिसते की त्याच्यामध्येही आहे की दुसऱ्या बाजूला म्हणजे मॅक्रो झालं किंवा तुम्हाला सिंधुदुर्ग बांधायचा आहे तर काय साधारण 1 कोटीच्या आसपास खर्च येईल, तर ते त्यांनी 1 कोटी रुपये मिळवते. आणि नंतर ज्या वेळेला बांधकाम सुरू झालं त्यावेळेला त्यांनी असं आपल्या बांधकामकर्त्यांना निरोप दिलेला की त्यांनी असं सांगितलं की तुमच्याकडे जी वाळू तुम्ही बांधकामासाठी वापरणार त्यावेळेला सिमेंट नव्हतं पण चुना बिना अशा गोष्टी होत्या, ते तुम्ही वापरणार आहात. त्याच्यात ते सांगतात की सिंधुदुर्गावरती गोडं पाणी आहे, म्हणजे ते पाणी होतं म्हणूनच तिथे किल्ला बांधू शकले. ते म्हणले जी वाळू तुम्ही मागवा ती खाऱ्या पाण्याने नाही, समुद्राच्या पाण्याने नाही, तर गोड्या पाण्याने तुम्ही किमान 2दा धुवून घ्या आणि मगच वापरा. हा क्वालिटी कंट्रोल आहे. बघ की खाऱ्या पाण्यातला काय प्रॉब्लेम होता तर त्याच्यात क्षार असतात आणि ते बांधकामाला भले 50 वर्षांनी पण नुकसान पोचवतील. म्हणून ती गोड्या पाण्यात किमान 2दा धुवून घ्या, म्हणजे त्याच्यात कुठलंही क्षार बाकी राहणार नाही आणि उत्तम कच्चा माल तुम्हाला त्याच्यामध्ये वापरता येईल. ही दृष्टी आहे. पुन्हा त्याच्यासाठी त्यांनी वेगळा प्रयोग पण केला, म्हणजे क्वालिटी पण दिसते, एन्हान्समेंट ऑफ क्वालिटी पण दिसते, पैशाचाही विवेक दिसतो. त्यांनी असं म्हणलेलं आहे की जो कुठलाही आज परचेस मॅनेजर असेल त्यांनी हे ऐकून स्वतः सुधारणा करण्याजोगं आहे. ते काय की त्यांनी ते म्हटलं की 5 खंडी तिचं आम्ही विकत घेतलेलं आहे आणि ते म्हणजे तिथं उकळवून ते पायाचे जे चिरे असतात त्याच्यात ते घालायचं होतं. म्हणजे सिमेंटिंग मटेरियल म्हणून चुन्याच्या ऐवजी त्यांना हे शिसं वापरायचं होतं. तर ते म्हणले की इथं आम्ही इंग्रजांकडून खरेदी करून तुमच्याकडे पाठवतो आहोत, आम्ही इथे मोडून घेतलेले आहे, पण तिथे 2दा मोडून घेणे म्हणजे आपल्या सप्लायर किंवा वेंडरची किती बारकाईने त्यांना माहिती होती त्याच्याबद्दल काय म्हणतात ते तुम्ही बघ. इंग्रज ही महालबाड जात, डोळी यातील कागद चोरून नेतील तरी पता लागू देणार नाहीत आणि वर त्याच कामाचा मुहादरा मागतील. म्हणजे काय तर ते तुमच्या नकळत तुमच्या डोळ्यातलं काजळ चोरतील आणि वर त्याचं तुम्हाला चार्ज लावतील.
इतके हे लबाड लोक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून जे घेतलेले ते मी तपासून घेतलंय, तुम्ही तपासून घ्या. म्हणजे मधल्या ट्रान्झिटमध्ये काही गडबड झाली नाही ना, ती तुम्ही तपासून घ्या. म्हणजे मॅक्रो 1 कोटीची निर्मिती आणि दुसरं मायक्रो, तर कुठेतरी ती जो माल पाठवतोय त्याचं आपल्याला 100% मूल्य मिळालं पाहिजे, वसूल झाले पाहिजेत आपले पैसे, ही आहे. आता तुम्ही बघा की सर्वसाधारणपणे गरज आहे का या गोष्टींची? आपल्याकडे कोणी करतो का असं? तो कोणी करत नाही. उच्च पदस्थ तर बिलकुल करत नाही. पण महाराज या छोट्या छोट्या गोष्टी, कारण त्यांना औरंगजेबाचं माहितीये, इंग्रजांचं माहितीये आणि आपल्या लोकांचंही माहिती की कुठे कुठे लूप होत आहे. हे जसं सुरतेची त्यांनी काढलेली वेळ, तिथली घेतलेली माहिती, म्हणजे बारीक सारीक माहिती, आणि इकडेही आपल्या लोकांच्या टेंडन्सी विषयी असलेली जाण, म्हणजे माणसं ओळखण्यामध्ये ते अतिशय वाकबगार होते. ते आपल्याला इथे दिसतं की माझ्या नजरेआड होणार आहे तर कदाचित अत्यल्प, पण ही चूक माझ्या माणसांकरता होऊ शकते, पण ती सुद्धा संभावना शिल्लक ठेवायची नाही. म्हणजे काम करायचं ते फुलप्रूफ काम करायचं. मला या संदर्भात विचारावं असं वाटतं. मी मगाशी एक उल्लेख केला होता की छत्रपती शिवरायांचं जेव्हा देहावसान झालं त्यावेळेला कोणत्याही प्रकारचं देणं त्यांच्याकडे नव्हतं किंवा कोणत्याही प्रकारची अशी कर्ज त्यांच्यावर नव्हती. त्यांनी सगळं जे आहे ते व्यवस्थित सगळा व्यवहार जो आहे तो पूर्ण केलेला होता. तर नेमकं काय काय स्वराज्याकडे होतं, कशा पद्धतीने सगळा खजिना जो आहे त्याचं एकूण काय स्थिती होती, याविषयी काय माहिती उपलब्ध आहे ना? आपल्याला रेकॉर्ड मध्ये मिळतं. म्हणजे मगाशी मी म्हटलं की हर चीज को एक अंजाम देते, हे प्रत्येक गोष्ट पूर्णत्वाला नेणं आणि यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेणं हे जे आहे वैशिष्ट्य. ही इतकी 35 वर्षाची त्यांनी, म्हणजे रामदासांनी म्हणलंच आहे की राज्य साधनेची लगबग कैसी केली. तर ती जी काय सगळा त्यांनी एवढा आयुष्यभराचा खाटाटोप केला, आता किती केला ते काय सांगायची गरज नाही, पण त्याचं फलस्वरूप काय. म्हणजे आपण शेवटी असं म्हणतोच ना की कुठल्याही माणसाचं मूल्यमापन करायचं असतं आज अजून 500 वर्षांनंतर किंवा 500 वर्षांपूर्वी, की तो आपल्या वारसांसाठी काय मागे सोडून गेला याच्यावर, म्हणजे श्री शिल्लक किती याच्यावर त्याचं मूल्यमापन होत असतं. तर इथे महाराजांनी स्वराज्याच्या खजिन्यामध्ये ज्या वेळेला ते मृत्यू पावले, या खजिन्याची मोजदाती संभाजी महाराजांच्या काळात झाली. म्हणजे जेव्हा ते छत्रपती झाले त्यावेळेला ती मोजणी झाली, म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर 1.5 वर्षानंतर. तर त्याच्यामध्ये असं आपल्याला दिसतं की किमान 9 कोटी रुपये रोख हे महाराजांकडे शिल्लक होते. आणि एवढंच नाही, म्हणजे केवळ पैसे नाही, तर माणसाच्या आयुष्याला जे जे काही लागतं त्या सर्व गोष्टींचा प्रचंड साठा रायगडावरती शिल्लक होता. म्हणजे काय होतं की शस्त्र, अस्त्र, वस्त्र याचा प्रचंड साठा, म्हणजे कापडाचे तर आपल्याला 4-4 हजार ठाण म्हणजे तागे हे त्यांनी जमवून ठेवलेले होते. धान्य, सर्व प्रकारची धान्य, कडधान्य, डाळी, सगळं तेल वगैरे सगळ्याचा प्रचंड साठा. हे एकच मी तुम्हाला सांगतो, एकच उदाहरण देतो. तपशीलवार यादी आहे 4-5 पानांची, पण त्यात एक सांगतो की धनुष्य बाणामधले बाण हे महाराजांकडे 1,80,000 एवढे त्यांच्या स्टोरेजमध्ये होते, की उद्या लढाई झाली तर 1,80,000 बाण आहे. हे फक्त मी बाणाचं सांगतो, बाकी तुमच्या तपशील अंदाजाने तुम्ही समजू शकता. आणि हे वर्णन वाचल्यानंतर आता जेम्स डग्लसनी नंतर पुढे 200 वर्षांनी त्याच्यावरती जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती फार विशेष आहे. ती महाराजांचं मोठेपण सांगते की ते म्हणले की या सगळ्या साधन सामुग्रीचा आणि तयारीचा विचार केला तर अल्प शिबंदीनिशी, म्हणजे कमीत कमी सैन्यानिशी रायगड अख्ख्या जगाविरुद्ध लढू शकला. म्हणजे मी नसताना सुद्धा काय तयारी करायला पाहिजे, तर पैसे पैसे, धान्य धान्य, शस्त्र शस्त्र आहेत. माझ्या जे कोणी वारस असतील जे सांगणारे, त्यांना कुठल्याही प्रकारची रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये मी कधीही उणीव पडू देणार नाही. कित्येक वर्ष हे मी जे काम केलेले ते त्यांना पूर्ण, बाकीचं इतर त्यांच्या कुवतीवरती अवलंबून हे तर आलंच. म्हणजे कोणी काही कोणाला कायमचं पुरत नाही, पण ही जी काय त्यांना शक्य आहे ती ज्या वेळेला मी मगाशीच म्हटलं की 1 रुपया खिशात असला तर त्यावेळेच्या लोकांना वाटायचं आपण मस्त, आता काही काळजी नाही, म्हणजे काही दिवस काही काळजी नाही असं जे वाटायचं, तिथे यांनी 9 कोटी रुपये गोळा करून ठेवले. हे जे सगळे आपण उद्योग त्यांचे पाहिले किंवा
काही सुधारणा केलेल्या आपण बघितल्या, त्याचा जो फायदा आपल्याला दिसतो, त्याचा एक जो आपण म्हणतो की अंजाम काय दिसतो, प्रगती कशात झाली, तर ती एवढ्या सगळ्या स्थितीमध्ये त्यांनी स्वराज्याला देऊन ठेवलं. म्हणजे लहानपणी जिजाऊ साहेबांनी जे अर्थ मूल ही धर्म आहे त्यांना शिकवलं, ते 40 वर्ष निष्ठेने त्यांनी जपलेले आणि त्याच्यावर त्यांचं सगळं आपण म्हणतो की तुम्हाला यश मोजताय आणि हे डॉक्युमेंट आहे, हे माझा तर्क नाही. त्यामुळे हे महाराजांचं वैशिष्ट्य. खरोबर तुम्ही आता जे सांगितलं ते इतकं प्रबोधन करणार आहे. म्हणजे खरोखरच लोकांनी केवळ देव म्हणून त्यांना न मानता त्यांनी हे जे करून ठेवलेलं आहे त्याच्या मागची काय भूमिका आहे, काय दृष्टिकोन आहे त्यांचा, हे शिकलं पण पाहिजे. आणि आत्ताच्या काळामध्ये ते अंमलात आणलं तर निश्चितपणे केवळ स्वराज्य आहे म्हणून आनंद न मानता ते सुराज्य कशा पद्धतीने होईल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करता येऊ शकतो. आणि त्या पद्धतीने हे शिवचरित्र जे आहे त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. तर तुम्ही इथे आलात आणि ही अत्यंत उद्बोधक अशी माहिती सांगितलीत. म्हणजे खरं तर या पद्धतीने लोकांनी विचार करायला पाहिजे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विचार पोहोचवण्याचं एक छोटंसं काम आम्ही न्यूज डंकाच्या वतीने केलं. तुम्ही सुद्धा इथे आलात आणि ही माहिती आम्हाला दिलीत सगळी, आमच्या श्रोत्यांना सुद्धा. याबद्दल खूप खूप आभारी आहोत. न्यूज डंकामध्ये तुम्ही आलात. यानंतर पुन्हा एखाद्या वेळेस आपण अशाच पद्धतीच्या एखाद्या विषयावर बोलू. धन्यवाद. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.